नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SSC बोर्ड महाराष्ट्र स्टेट या इंग्रजी विषयाची जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्यातील प्रश्न क्रमांक 5 आणि 6 हा कसा सोडवायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. चला शिकूया. सेक्शन 5 जो आहे तो रायटिंग स्किलचा आहे आणि 20 मार्कासाठी तो आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला असतो. क्वेश्चन 5A यामध्ये लेटर रायटिंग असतं आणि लेटर रायटिंगमध्ये आपल्याला ते 5 मार्कांसाठी असतं. यामध्ये 2 प्रकारची पत्र आपल्याला दिली असतात, इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. यापैकी कोणतंही एक आपल्याला सोडवायचं आहे. दोन्ही सोडवणे अपेक्षित नाही, कुठलंही एक सोडवणं अपेक्षित आहे. ॲक्टिव्हिटी 1मध्ये इनफॉर्मल लेटर यामध्ये आपल्याला पत्रलेखन कसं करायचं, इनफॉर्मल लेटर रायटिंग कसं करायचं याविषयी इथं आपण पाहणार आहोत. तर या पत्रामध्ये सुरुवातीला आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये जो पत्र लिहितो, जो पत्र पाठवितो त्याचा पत्ता लिहायचा आहे. जर ॲक्टिव्हिटी शीटमध्ये पत्ता दिला असेल, सेंडरचं नेम दिलं असेल तर त्याचाच उपयोग आपल्याला ॲड्रेसमध्ये करायचा आहे. त्यानंतर सॅल्युटेशन, नंतर मेन बॉडी, कन्क्लुजन आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग अशा प्रकारे 5 भागामध्ये हे पत्र आपल्याला लिहायचं आहे. या पत्र आता अनौपचारिक पत्र काय असतं तर हे पत्र केवळ आई वडील, कुटुंबातील सदस्य, मित्र इत्यादींना लिहिलेलं असते. हे पत्र तुलनेने विस्तृत आणि भावनायुक्त असावी. पत्राची भाषा अनौपचारिक व नेहमीच्या वापरातील असावी असा संकेत आहे. चला आता आपण या इनफॉर्मल लेटरचं मार्किंग स्कीम कशी आहे, त्याचा फॉर्मॅट कसा आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं मी म्हटलं की उत्तरपत्रिकेच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला अर्धा मार्क दिलेला आहे. दिनांक आणि सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग लिहिलं तर आपल्याला अर्धा मार्क भेटणार आहे. त्यानंतर बिगिनिंग पॅरा, मेन बॉडी ऑफ लेटर आणि कन्क्लुजन यासाठी 2.5 मार्क आपल्याला दिलेले आहेत. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग योग्य प्रकारे आपण जर पत्र संपवलं तर त्याला आपल्याला अर्धा मार्क दिलेला आहे. आणि 1 मार्क जो आहे तो आपल्याला त्या संपूर्ण पत्र लेखनामध्ये कशा प्रकारे ग्रामर वापरला आहे, स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे का, या सगळ्या बाबीचा विचार करून तो 1 मार्क नंतर ॲड केला जातो. अशा प्रकारे इनफॉर्मल लेटर रायटिंगचा हा फॉर्मॅट आहे आणि हा फॉर्मॅटच आपल्याला परीक्षेमध्ये ॲक्टिव्हिटी शीट सोडवत असताना फॉलो करायचा आहे. यामध्ये आपल्याला हमखास गुण मिळतात. हा फॉर्मॅट जर आपण लक्षात ठेवला, पत्राचा विषय व्यवस्थित वाचन केलं, तो समजून घेतला तर आपल्याला हमखास गुण मिळवून देणारा हा भाग आहे. त्यानंतर फॉर्मॅट जो आहे तो आपण पाहिलेलाच आहे. या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेऊन ते देण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी दिनांक लिहित असताना तो दिनांकाचा फॉर्मॅट कसा असावा हा या ठिकाणी मी मेन्शन केला आहे. तो दिनांकाचा जो फॉर्मॅट आहे, डेटचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला मी दिलाय अशा प्रकारे लिहायचा आहे. मग बिगिनिंग पॅरामध्ये काय असतं तर या ठिकाणी आपल्याला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याची खुशहाली आपल्याला विचारायची आहे. मेन बॉडी ऑफ द लेटर यामध्ये आपल्याला
पत्र कशासाठी लिहित आहोत ते सविस्तरपणे मांडायचं आहे आणि योग्य तो शेवट आपल्याला करावायचा आहे. या ठिकाणी एक बाब मी तुम्हाला प्रकर्षाने निदर्शन आणून देऊ शकतो की काय होतं की बरीचशी मुलं लेटर रायटिंग करताना इंग्रजी ॲक्टिव्हिटी शीट सोडवत असताना इन्फॉर्मल लेटरचा जो फॉर्मॅट आहे तो फॉलो करत असताना बऱ्याच वेळा मराठीचा अनौपचारिक पत्र लेखनाचा फॉर्मॅट किंवा हिंदी पत्राचा जो अनौपचारिक पत्र लेखनाचा फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी लिहिला जातो. तसं न करता इंग्रजीचा ॲक्टिव्हिटी स्विच सोडत असताना आपल्याला तोच फॉर्मॅट आपल्याला वापरायचा आहे, अन्यथा आपले मार्क जाणार आहेत. याची दक्षता, याची काळजी आपण ॲक्टिव्हिटी सीट सोडत असताना, विशेषतः क्वेश्चन नंबर 5 सोडत असताना घेतली पाहिजे. या ठिकाणी पहा, मी एक विषय दिला आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी एक पत्र लिहून घेतलं आहे. सेंडर्स ॲड्रेस दिला आहे, डेट कशा प्रकारे असावी, सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग काय असावं, बॉडी ऑफ द लेटर काय आहे आणि मग कन्क्लुजन कसं आहे, हे सगळं या ठिकाणी दिलं आहे. या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणी पत्राच्या विषयामध्येच आपल्याला तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला पत्र कोणाला लिहायचं आहे या संदर्भात दिलेलं आहे. या ठिकाणी स्पर्श जुन्नरकर म्हटलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या जो पत्र लिहित आहे, जो सेंडर आहे त्याचं नाव दिलं आहे आणि तेच नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. ते आता बारकाईने पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा भाग सोडवण्यास सोपा जाणार आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर त्याचं फॉर्मॅट कसं आहे, त्याची मार्किंग स्कीम कशी आहे, हेही या ठिकाणी मी मुद्दामून देण्याचा प्रयत्न केला आहे. सेंडर ॲड्रेस लिहिला की या ठिकाणी आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. डेट आणि रिसिवर्स ॲड्रेस लिहिला की आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. त्यानंतर सॅल्युटेशनसाठी अर्धा मार्क दिला आहे आणि त्यानंतर सेंडर्स इंट्रोडक्शन आणि पर्पज डिस्क्रिप्शन ऑफ लेटर यासाठी मात्र 2 मार्क दिले आहेत आणि योग्य प्रकारे आपण पत्र संपवलं त्यासाठी अर्धा मार्क दिला आहे आणि 1 मार्क जो आहे तो ग्रामरसाठी दिलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक स्टेपला गुणदान कसं असतं, मार्किंग स्कीम कशी आहे हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मल लेटर जे आहे हे पत्र कोणासाठी असतं असा प्रश्न आपल्या मनात पडतो. तर हे पत्र केवळ कार्यालयीन वापराच्या किंवा उपयोगाच्या उद्देशाने लिहिलेले असते. संपादक, प्राचार्य, महानगर आयुक्त, सोसायटीचा सचिव, महापौर इत्यादींना पत्र लिहिण्यासाठी याचा उपयोग केला जातो. एकंदरीत काय तर एखाद्या कार्याला पत्र लिहायचं असेल, एक ऑफिशियल लेटर म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. हे पत्र संक्षिप्त आणि अचूक असो. या ठिकाणी जी भाषा वापरायची ती आहे ती आपल्याला औपचारिक वापरायची आहे, अचूक वापरायची आहे. थोडक्यात आपलं म्हणणं, आपलं मत या ठिकाणी मांडायचं आहे. आणि विशेषतः हे पत्र लिहित असताना भाषा ही विनम्र असायला हवी. हे पत्र लिहित असताना आपल्याला 7 मुद्द्यांचं फॉलो करायचं आहेत. मग ते कोणते आहेत 7 पॉईंट्स? तर सेंडर्स ॲड्रेस इन्क्लुडिंग डेट. आपल्याला पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आन्सर शीटच्या डाव्या कोपऱ्यामध्ये लिहायचा आहे. ही दोन्ही पत्र लिहित असताना जो बदल आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आपल्याला ईमेल टाईप पत्र लिहायचं आहे, म्हणजे डाव्याच बाजूला पत्राची सुरुवात करायची आहे. पॅरेग्राफ पाडताना सुद्धा तो आपल्याला त्याच पद्धतीने पाडायचा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर ह्या 7 मुद्द्यांचा अनुसरून आपल्याला ते पत्रलेखन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केला आहे की सेंडर्स ॲड्रेस,
नंतर दिनांक, ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा ॲड्रेस पुन्हा लिहायचा आहे, त्याचं डेस्टिनेशन लिहायचं आहे, त्यानंतर त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे, नंतर सॅल्युटेशन, नंतर सेंडर्स इंट्रोडक्शन आणि पर्पज ऑफ द लेटर लिहायचं आहे. तुमची समस्या जी आहे मग सविस्तर पत्र आपल्याला लिहायचं आहे आणि योग्य प्रकारे पत्र संपवून आपल्याला ते संपवायचं आहे. मार्क कसे असतात, कोणत्या मुद्द्याला किती मार्क आहेत हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि 1 मार्क ग्रामरसाठी दिलेला आहे. या ठिकाणी फॉर्मल लेटर कसं असावं त्याचं एक मी इथं उदाहरण दिलं आहे आणि ते तुम्ही पहा आणि तशा प्रकारे सराव केला म्हणजे आपल्याला हा भाग सोपा जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 6 जो आहे तो आपल्याला 5 मार्कासाठी दिलेला आहे या ठिकाणी आणि त्याहीमध्ये आपल्याला A1 और A2 यापैकी कोणतेही एक सोडवायचं आहे. मग ॲक्टिव्हिटी 1 जी आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे अशाब्दिक ते शाब्दिक आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल, शाब्दिक ते अशाब्दिक असं ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. मार्क जर पाहिले तर आपल्याला टायटल दिला की त्याला आपल्याला 1 मार्क आहे. त्यानंतर यूज ऑफ द गिवन पॉईंट मार्क्स, त्या परिच्छेदामध्ये किंवा त्या त्या नॉन व्हर्बलमध्ये किंवा व्हर्बल जे पॉईंट दिले आहेत त्या पॉईंटचा योग्य उपयोग केला आहे का, त्यासाठी 2 मार्क दिले आहेत आणि ग्रामरसाठी 1 मार्क दिला आहे आणि योग्य प्रकारे तुम्ही सुरुवात केली, योग्य प्रकारे संपवलं तर त्यासाठी 1 मार्क. अशा प्रकारे हमखास आपल्याला मार्क मिळवून देणारा हा 5वा जो विभाग आहे, सेक्शन आहे तो आहे. तर चला बघा आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल कसं करायचं. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल करताना पुढील दक्षता घेतली पाहिजे आपण. एक म्हणजे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. टेबल, फ्लोचार्ट, टी डायग्राम, पाय चार्ट इत्यादी स्वरूपात दिलेल्या माहितीच्या आधारे छोटी छोटी वाक्ये आपल्याला बनवायची आहेत. वाक्याची मांडणी तर्कशुद्ध आणि क्रमवार पद्धतीने लिहायची आहे. साधारणपणे 2 परिच्छेद लिहावेत. आकृतीत दिलेल्या सर्व माहितीचा समावेश करावा. दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य शीर्षक द्यावे. या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती आपल्याला नॉन व्हर्बल स्वरूपात दिलेली आहे, म्हणजे परिच्छेदाच्या पॅरेग्राफच्या स्वरूपात न देता ती टेबल, फ्लोचार्ट, टी डायग्राम इत्यादी स्वरूपात दिलेली असते. आपल्याला ती पॅरेग्राफच्या स्वरूपात मांडायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा एक मी एक्झाम्पल घेतलं आहे. लेटर रायटिंगचे प्रकार दिले आहेत ते फ्लोचार्टच्या स्वरूपात मांडलं आहे आणि आपल्याला या दिलेल्या नॉन व्हर्बल माहितीचा उपयोग करून एक व्हर्बल बनवायचं आहे, म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं ट्रान्सफर करायचं आहे. तर पहा या ठिकाणी मी ते केलेलं आहे. 2 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा भाग समजला असेल असे मी मानतो. तर चला पुढे जाऊया. पुढे आहे आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. मग व्हर्बल टू नॉन व्हर्बल करताना मार्किंग स्कीम कशी आहे, तर मार्क कसे भेटतात. टायटलला 1 मार्क आहे, तिकडे 1 मार्क आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल टायटल लिहिलं की तेथेही 1 मार्क आहे. कव्हरिंग ऑल पॉईंट्स, सर्व मुद्द्यांचा समावेश केला की आपल्याला 2 मार्क मिळतात. योग्य तो आपण मांडणी केली, टी डायग्राम असेल, फ्लो चार्ट असेल, टेबल योग्य पद्धतीने मांडलं की त्यासाठी 1 मार्क आहे. आणि एकंदरीत तुमचं कसं काम झाले, कशा प्रकारे तुम्ही ती केलं आहे त्यासाठी 1 मार्क दिला आहे. सुरुवातीला दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य शीर्षक वरती द्यायचं आहे. प्रथम प्रश्न काळजीपूर्वक वाचा. दिलेली माहिती टेबल, चार्ट, फ्लो चार्ट, टी डायग्राम एक्सेट्रा इत्यादी प्रकारे मांडणी करायची आहे हे सांगितलेले असते. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचली व त्या माहितीचे वर्गीकरण केले की आपल्याला त्याबाबत थोडा विचार करावा लागेल आणि मग ही मांडणी कशी करायची, कशा स्वरूपात ती मांडायची आहे, टी डायग्राम वापरायचा, टेबल वापरायचा, फ्लो चार्ट वापरायचा, हे आपण त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल आणि तशा प्रकारची मांडणी आपल्याला करावी लागणार आहे. फक्त
हा भाग सोडत असताना दिलेल्या परिच्छेदामध्ये दिलेल्या पॅराग्राफमध्ये जे मुद्दे आले आहेत त्यातला कुठलाही मुद्दा स्किप करायचा नाही, वगळायचा नाही. सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी समावेश करायचा आहे आणि तशा प्रकारे त्या आकृतीमध्ये मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी मी एक पॅराग्राफ घेतला आहे आणि या पॅराग्राफचा उपयोग करून आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचं आहे. ते कसे ते पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन 6B जो आहे एक्सपांड द थीम, याही मध्ये पुन्हा 5 मार्क दिलेले आहेत. न्यूज रिपोर्ट रायटिंग असतं आणि मग न्यूज रिपोर्ट रायटिंग कसं करायचं, तर त्यासाठी मार्किंग स्कीम कशी आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. हेडलाईन, व्होकॅब्युलरी, ग्रामर, बॉडी ऑफ द न्यूज, कन्क्लुजन असे 5 मार्क आपल्याला दिलेले आहेत. आता हेडलाईन ऑलरेडी आपल्याला ॲक्टिव्हिटी सीटमध्ये दिलेली असते, ती फक्त आपल्याला योग्य प्रकारे मांडणी करायची आहे. बातमीच्या मधोमध येईल अशा प्रकारे लिहिली पाहिजे, ती ठळकपणे लिहिली पाहिजे, कॅपिटल लेटरमध्ये लिहिली पाहिजे. त्याने आपल्याला 1 मार्क तिथे हमखास मिळणार आहे. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर याचा वापर करताना आता बातमी लिहित असताना आपल्याला ती नेहमी पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये लिहायची आहे आणि प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे ते भाग समजून घेतला की येथे आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क मिळून जातात. आता पहा, हेडलाईन ही जी आहे, प्रश्नात हेडलाईन दिलेली असते ती सर्वप्रथम पानाच्या मध्यभागी लिहावी. हेडलाईनचा वापर टायटल म्हणून केला जातो. आता द डेटलाईन, आता डेटलाईन कशी लिहायची, वार्ताहराचे नाव किंवा वृत्तसंस्थेचे नाव बाय आवर स्टाफ रिपोर्टर, बाय आवर लोकल रिपोर्टर, बाय PTI, बाय न्यूज रिपोर्टर यापैकी एक वापरून आपण ती सुरुवात करू शकतो. नंतर शहराचं नाव, महिना व दिनांक अशा प्रकारे डेटलाईनचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. नंतर सुरुवातीचा जो पॅराग्राफ आहे लीडिंग पॅराग्राफ, या परिच्छेदास लीडिंग पॅराग्राफ असे म्हणतात. यामध्ये हेडलाईनमध्ये दिलेली घटना कोठे, केव्हा, कशी घडली, त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच जे WH प्रश्नार्थ शब्द आहेत त्या सर्वांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. म्हणजेच पहिल्याच परिच्छेदामध्ये द लीडिंग पॅराग्राफमध्ये आपल्याला वाचकाची, रीडरची जी काही जिज्ञासा आहे, जी काही उत्सुकता आहे ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर मेन बॉडी ऑफ द न्यूज यामध्ये मात्र घटनेचं सविस्तर वर्णन आपल्याला करायचं आहे. परंतु हे तपशीलवार लिहित असताना स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त करायचं नाही. तटस्थपणे आपल्याला ती बातमी लिहायची आहे, जे घडलं आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर कन्क्लुजनमध्ये आपल्याला घटनेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या व्यक्तींनी दिले जे काही अभिप्राय आहेत, जे काही प्रतिक्रिया दिली आहेत ती आपल्याला शेवटी मांडायची आहे आणि बातमी या ठिकाणी संपते. त्यानंतर या ठिकाणी एक बातमी दिली आहे, त्या बातमी आपण वाचा म्हणजे तुम्हाला ते कळेल. अशा प्रकारे आपल्याला जो विभाग 5वा आहे इंग्रजी ॲक्टिव्हिटी सीटमध्ये त्याचं तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल असं मी मानतो. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.